तर पुरोहित काका, आज तुमचं डिजिटल गप्पांच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. तुम्हाला तर तशी सवयच आहे, पॉडकास्ट, भाषण, गप्पा या विषयांची. कसं वाटतंय आज येऊन आणि आमच्याशी गप्पा मारायला एक्सायटेड आहात का? आज ॲक्च्युली नवीन स्टार्ट करणाऱ्या मंडळींच्या बरोबर हां, जेव्हा सेटअप लावण्यापासूनचं जे आत्ता ॲक्टिव्हिटी पाहतोय, बरोबर. त्या ह्याच्यामध्ये मला असं खूप समाधान वाटतंय हां, की आज मला काही करायचं नाही आहे. वा. मी मी खुर्चीमध्ये शांतपणे बसलेलो आहे आणि बाकीची मंडळी धावपळ करत आहेत. बरोबर. खऱ्या अर्थाने व्यवसाय सुरू करत असताना आणि नवीन सेटअप करताना ज्याच्या अंगामध्ये काही ना काहीतरी नवीन घडवून आणायची जी ताकद असते, त्याला या सगळ्या गोष्टींची खूप नितांत आवश्यकता असते. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एक माणूस तरी कोणीतरी शांत डोक्याने या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करणारा लागतो. तसा मी आज ती भूमिकेमध्ये होतो. बरोबर. सो ती तुम्ही ज्या भूमिकेत आत्ता आहात, बेसिकली जे वर्षानुवर्ष तुम्ही सेटअप करण्यासाठी धावपळ करताय, तर या भूमिकेत तुम्हाला आज कसं वाटलं की शांत बसून सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत, एन्जॉय करायचं आहे? नाही, कसं आहे की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला माहीत नाही आहे त्या बाबतींचं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन करणं हे जास्त नितांत गरजेचं आहे. बरोबर. आणि खरंच तर या आत्ताचा जो काही सगळा भाग आहे, या भागाचा मी माझ्यासाठी म्हणून विचार करताना असं करतो की हा रिकरन्स होऊ नये, ह्याच्यासाठी म्हणून काय काय स्टेप्स लिहिता येतील. बरोबर. म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टींपासून सुरुवात केली तर मी पहिल्यांदा करत असताना इथे संभाव्य प्लॅन ए काय आणि प्लॅन बी काय. समजा हा कॅमेरा गेला, तो कॅमेरा गेला, मेमरी कार्ड असेल नसेल, तर अजूनपर्यंत या सगळ्या गोष्टींचा प्रोफेशनलिझम आणण्याची आपल्याकडे म्हणण्याचा थोडासा धाडस करतो. आपल्याकडे चलता हे टेक्निक जे आहे, या चलता हे टेक्निकमुळे बरेचसे उद्योग हे आरंभी शुरासारखे चालू होतात आणि मग एका विशिष्ट लेवलपर्यंत गेल्यानंतर त्यांना स्टॅग्नन्सी येते. बरोबर. या सगळ्यासाठी म्हणून आपल्याला दरवेळेला थोडंसं अवलोकन करून त्याच्यावरती काही ना काहीतरी स्टेप्स कराव्यात असं मला वाटतं. बरोबर. भागाच्या सुरुवातीलाच एक जबरदस्त फटका मारून घेतलेला आहे तुम्ही. तर थोडंसं मागं जाऊयात आपण. तुमचं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बरोबर. सो ते किती साली कंप्लीट झालं? मी 1984 साली, त्यावेळेला आमच्या वेळेला ही आत्ताच्यासारखी 84-85 इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती. बरोबर. तेव्हा गव्हर्मेंट कॉलेजेस एवढीच फक्त कॉलेजेसची संख्या होती. पुण्यामध्ये COEP, कराडमध्ये गव्हर्मेंट कॉलेज होतं, नागपूरमध्ये होतं, सांगलीमध्ये होतं आणि प्रवरेला मेडिकल कॉलेजबरोबर इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झालेलं होतं. माझं बालपणीचं शिक्षण जे सगळं झालं आहे ते 12वीपर्यंत मी बारामतीमध्ये शिकलो. ओके. त्याच्यामध्ये 10वीपर्यंत इथे जे पुण्यामध्ये जी भावे स्कूल म्हटलं जातं त्या MESचीच तिथे पण एक ब्रँच आहे. ओके. तिथे 10वीपर्यंत शिकलो आणि 11वी-12वी झाल्यानंतर पुण्यात आलो. ते इंजिनिअरिंगसाठी म्हणून पुण्यात आलो. करेक्ट. सो COEP मधनं तुमचं? त्यामुळे COEP मध्ये असताना शेवटच्या 2 वर्षामध्ये आमच्याकडे सँडविच कोर्स होता. बरं. आधी 1-2 वर्ष सँडविच कोर्स सुरू झालेला होता. ओके. त्यामुळे मी बारामतीचा असल्यामुळे आणि वालचंद नगर हा चॉईस होता. ओके. त्यामुळे वालचंद नगरला जाणे आणि घराच्या जवळ 6 महिने राहता येईल या उद्देशाने मी वालचंद नगर इंडस्ट्रीमध्ये 3rd इयरचे 1 सेमिस्टर आणि 4th इयरची 1 सेमिस्टर असं 1 वर्ष. त्याचा एक ॲडव्हान्टेज असा होता की अप्रेंटिसशिप ट्रेनिंग करण्यासाठी म्हणून जो 1 तास वर्षभराचा कार्यक्रम लागायचा, ते आम्ही जर सँडविच कोर्समध्ये 6-6 महिने भरलेले असेल तर आम्हाला अप्रेंटिसशिप झाली आहे असं गृहीत धरून आम्हाला इंडस्ट्रीमध्ये जेव्हा जॉईन आम्ही होऊ त्यावेळेला आम्हाला अप्रेंटिसशिप वेळ व्हायची. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना आपल्याला कायमच पैशाची चणचण असते. अगदीच. तर 6 महिने तुम्हाला स्टायपेंड मिळतोय आणि त्याच्यामुळे घरच्यांवरती अवलंबून राहायला नको. ओके. या दृष्टीने सुद्धा, अर्थात या सँडविच कोर्सला सीट्स लिमिटेड होती, त्यामुळे 120 जणांपैकी 20 जणांना फक्त सँडविच कोर्स मिळायचा. ओके. आणि त्याच्यामध्ये मला तो सँडविच कोर्स मिळाला
अरे वा. आणि नॅचरली त्याच्यामुळे वालचंदनगरमध्ये राहणे आणि वालचंदनगरमध्ये राहत असताना इंडस्ट्रीशी जरा जास्त जवळीक संबंध आला. दोन गोष्टीचा फायदा झाला. इंजिनिअरिंग शिकत असताना जे काही तुम्हाला नवीन शिकायचं आहे ते शिकण्यासाठी वालचंदनगरमध्ये मुभा होती. वालचंदनगरमध्ये शुगर फॅक्टरी, सिमेंट फॅक्टरी, मोठ्या मोठ्या कॅलेंड्रियाज म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन्स होतात अशी मोठीच्या मोठी कॅलेंड्रियाज मॅन्युफॅक्चरिंगचा ॲक्टिव्हिटी असल्यामुळे आणि बाय चॉईस तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटला जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता अशी फॅसिलिटी असल्यामुळे मला अकॅडमिकमध्ये थोडं हटके काम करण्याची सवय ही वालचंदनगरमध्ये खरं तर लागली. करेक्ट. म्हणजे शेवटच्या सेमिस्टरला जे आम्हाला 6 महिन्याचा प्रोजेक्ट असतो त्याच कालावधीमध्ये मी वालचंदनगरमध्ये एक रिसर्च प्रोजेक्ट केला. हीट सिंक टेक्निक्स इन SS वेल्डमेंट. ओके. आणि बोलण्याची सवय, थोडासा आवाज आणि स्टाईल साफ करण्याची सवय मला वालचंदनगरमध्ये लागली. बरोबर. म्हणजे मी जे काही प्रोजेक्ट केले त्याला 17 विविध प्रकारचे प्रोजेक्ट केले. आणि त्याच्यावरती आमचे जे गाईड होते त्यांनी मला सांगितलं की तू याच्यावरती पेपर लिही. आणि तो वेल्डिंग साठी म्हणून जे मॅगझिन्स होतात त्या मॅगझिनमध्ये मी अंडरग्रॅड असताना सुद्धा माझा तो पूर्णपणे जो लेख होता तो तिथे प्रकाशित झाला आणि वालचंदनगरच्या सगळ्या हुजहूच्या समोर माझं पहिलं लेक्चर झालं. अरे वा. आता तुम्ही नवीन इंजिनियर्स त्याला तुम्हाला माहीत नसेल, परंतु तेव्हा ओव्हरहेड प्रोजेक्टरवरती जिलेटिन पेपरावरती स्लाइड्स तयार करून त्या प्रकारचे प्रदर्शित करायच्या आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर सेशन. आता तर सर्रास सगळीकडे पीपीटी आणि हे करतात. आणि इव्हन तुम्हाला ज्या पद्धतीने आता एक्सपोजर तुम्ही सांगितलं की त्या काळात मिळालं होतं विथ डिफरंट डिपार्टमेंट्स यू कॅन एक्सप्लोअर, ते आता राहिलेलं नाही आहे या गोष्टी. कारण आता सिलेबस फिक्स्ड आहे युनिव्हर्सिटीचा, कधी इंटर्नशिप करायची हे ठरलेलं आहे कॉलेजेसचं. सो एवढं एक्सपोजर मिळणं आणि ते मिळालं तरी घेणं या दोन्ही गोष्टींचा आता हल्ली अभावच दिसतो. आता मी अगदी रिसेंटली कमिन्स कॉलेजच्या एक बॅच आणि परवाच मला कमिन्स कॉलेजचे एक गाईड मला भेटले आणि मला म्हटले की सर यावेळेला बॅच घेताय का म्हणून. शिकवण्याचा जो ट्रेंड आहे आणि पायंडा आहे तो माझ्याकडे अनेक वर्ष चालू आहे. अनेक इंजिनिअरिंगच्या बॅचेस माझ्याकडे प्रोजेक्टच्या निमित्ताने आलेल्या आहेत आणि शिकून गेलेल्या आहेत. आता उलट पूर्वी जे 1 महिने आणि 2 महिने असे प्रोजेक्ट होते त्याच्याऐवजी आता 6 महिन्याचा प्रोजेक्ट करण्याची सुद्धा सुविधा निर्माण झालेली आहे. अरे वा. त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजेस नो इंडस्ट्री व्हेरी वेल या प्रोजेक्टच्या अंडर आता स्टुडंट्सना 6 महिने इंडस्ट्रीमध्ये पाठवायला सुरुवात झालेली आहे. ही नवीन आत्ताची जी आहे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आहे. मग त्यांना त्याच्यासाठी अप्लाय करावं लागतं स्टुडंट्सना तुमच्या कॉलेजेस येण्यासाठी. कॉलेजेस आणि याच्यामध्ये साधारणपणे आम्ही काम करताना जरा थोडंसं वेगळं काम करतो. ओके. म्हणजे जे मळलेली वाट जी आहे ती न घेणे. ओके. आणि प्रोजेक्टचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये नेहमीच लोकांनी जे काही केलेलं असतं ते परत परत करण्यामध्ये काही मजा नाही. त्यामुळे मी युजली प्रोजेक्ट करताना जे स्टुडंट्स माझ्याकडे येतात त्यांना बाय चॉईस असं विचारतो की तुम्हाला 6 महिने आयम टर्म न करता काम करण्याची मानसिकता आहे का, नंबर 1. नंबर 2, तुमच्या सरांना मी जो काही प्रोजेक्टचं नाव सांगतो आहे तो त्यांना डायजेस्ट होतोय का. बरोबर. आणि जर तुमच्या म्हणजे इंटरनल एक गाईड असतो आणि एक्सटर्नल गाईड असतो. बरोबर. तर एक्सटर्नल गाईड म्हणून मी त्यांना गाईड करीन कदाचित, परंतु इंटरनल जो गाईड आहे त्याला तो प्रोजेक्ट जर डायजेस्ट झाला नाही बरोबर तर तो इंटरनल याला मार्क काय देणार. करेक्ट. त्यामुळे मी पहिल्यांदी जेव्हा केव्हा अशा बॅचेस येतात त्यावेळेला त्यांच्या प्रोजेक्ट गाईडची पहिल्यांदी एक ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आणि त्याला समजावून सांगतो की आपण काय करणार आहोत पुढच्या आणि अशा पद्धतीचं आमचं काम चालतं. करेक्ट. परत एकदा थोडंसं जुन्या वाटेकडे जाऊया. माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला वालचंदनगरमध्ये जॉब मिळणार होता, पण जे योजले ते ना घडे आणि ना योजले ते का घडे असं जे म्हणतात त्याप्रमाणे नेमकं वालचंदनगरमध्ये त्यावेळेला दत्ता सामंतची युनियन आणि त्याच्यामुळे लॉकडाऊन आणि कंपनीला त्या संपामुळे
थोडासा स्टे बॅक झाला. Okay. त्यामुळे नवीन ट्रेनी इंजिनियर्स घ्यायचे नाहीत असा त्यांचा डिसिजन झाला. अरे म्हणून बापरे. मग मी 84-85 ही 1 वर्ष हां. हे बारामतीच्या जवळच माळेगाव पॉलिटेक्निकला लेक्चरशिप केली. बरं. ओके. म्हणजे माझ्या पूर्ण इंजिनिअरिंगच्या करिअरचा थोडासा COEP मधनं पासआउट झालेलो, अकॅडमिक त्यातल्या त्यात जरा बरं असलेला आणि तेव्हा डिस्टिंक्शन मिळणं हेही दुरापास्त असायचं. त्यावेळेला मी साधारण युनिव्हर्सिटीमध्ये दुसरा तिसरा असा होतो. बरोबर. त्यामुळे जरा थोडासा नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्याला अकॅडमिक जास्त येतं हां. अशा संभ्रमात असल्यामुळे मी लेक्चरशिपकडे गेलो खरं तर. आणि लेक्चरशिप कडे गेल्यानंतर वर्षभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या बरोबर काही इंटरॅक्शन्स, काही गोष्टी ज्या आम्हाला इंजिनिअरिंगला असताना गृहीत धरत होतं हां. ते मी प्रॅक्टिकली मुलांना शिकवायचं. बरोबर. म्हणजे लेक्चरशिप करताना सुद्धा मी माझ्या मित्राच्या गॅरेजमध्ये म्हणजे ट्रकचे बेरिंग कशी बदलायची हे इंजिनिअरिंगमध्ये शिकवत नाहीत, पण मी 1 वर्षभर लेक्चरशिप सकाळी करायची करेक्ट. आणि संध्याकाळी ट्रकचे बेरिंग हा बदलणे, बरोबर. ओव्हरऑल करणे याचं सुद्धा काम केलेलं आहे. करेक्ट. हात काळे करण्याची सवय ही तेव्हापासून जी लागली ती आजपर्यंत चालू आहे. परफेक्ट. त्याच्यानंतर मात्र असं लक्षात आलं की जे आपल्याला ज्या विषयातलं 25% सुद्धा नॉलेज नाही, हा मी अतिशय जबाबदारीने आणि अतिशय नम्रपणे असं मी निवेदन करू इच्छितो की शिक्षक आपल्याकडचे इंजिनिअरिंगला शिकवणाऱ्या लोकांचा इंडस्ट्रीशी टच जर नसेल तर ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काय चालतं करेक्ट याचा अंदाज नसल्यामुळे जे आपल्याला येतंय ते 100% प्रिटेंड करून मुलांच्या समोर जाणे आणि फक्त पुस्तकी धडे त्यांना गिरवणे याच्यात मी रमलं नाही. यस. आणि म्हणून मग मी ते लेक्चरशिप ही 1 वर्षातच थांबवली आणि पुण्याच्या दिशेने धाव घेतली. करेक्ट. माझा पहिला जॉब जो पुण्यामधला होता तो कमिन्समध्ये होता. ओके. कमिन्समध्ये मी ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉईन झालो आणि पहिल्या 6 वर्षामध्ये मी तिथली अनेक प्रोडक्शनची वेगवेगळी रेकॉर्ड जी होती ती ब्रेक करण्याच्या नावाखाली माझ्या नावावरती ती ब्रेक झालेली आहेत. ओके. आणि ही कधीची गोष्ट सांगताय तुम्ही? 85 ते 91. बरोबर. सो मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा होता की तुम्ही जेव्हा लेक्चरशिप बद्दल बोललात तर कुठेतरी तो प्रॅक्टिकल गोष्टी बघणं, काम करणं, इंटर्नशिप असण्याचा तो जो अनुभव होता तो त्याची आवड ऑफकोर्स तुम्हाला तेव्हापासूनच होती, इंटर्नशिप करत होता तेव्हापासूनच होती, तर रमला नाहीत हेच काय म्हणतात सरप्रायझिंग नव्हतं आमच्यासाठी की लेक्चरशिपपेक्षाही तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जाणं हे आवडत असणार याचीच आयडिया होती. बट तुम्ही आत्ता जे सांगत होतात की कमिन्समध्ये गेल्यानंतर जे रेकॉर्ड्स ब्रेक करणं असेल, प्रॉडक्ट ब्रेक करणं असेल म्हणजे काय, तर त्याच्याविषयी कमिन्समध्ये एक खूप चांगली सवय जी आहे ती त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक पूर्ण ट्रेनिंग डिव्हिजन आहे. ओके. आणि सुरुवातीला इंजिनियर आल्यानंतर त्याला बेसिक्स मशीनवरती त्याचं ॲक्वेंटेशन देणे, त्याचं नॉलेज देणे, त्याच्यासाठी म्हणूनची कार्यशाळा किंवा त्याचं ट्रेनिंग, प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज वेल एज थेरी पार्ट ओके हा घेणे. कमिन्समध्ये असताना मी एक शब्द शिकलो, नो नॉनसेन्स टेक्नॉलॉजी. ओके. म्हणजे तुम्हाला फक्त गृहीत तत्वांवरती तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करत पुढे जाणे हे कमिन्समध्ये मी कधी शिकलो नाही. अझम्पशन्स आर नॉट अलाउड. कमिन्समध्ये तुम्हाला त्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकली आणि फिजिकली त्या व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नये. बरोबर. आणि ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर ही आपली बेसिक गरज आहे. बरोबर. की आपण या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्याशिवाय पुढे जाऊ नये. मग तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला? मी आधी पहिल्यांदी ट्रेनिंग प्रोग्राममध्ये असताना गिअर बॉक्सेस असेंब्ली हा एक मला मिळालेला ॲडव्हान्टेज मिळाला. त्याच्यानंतर मी सिलेंडर ब्लॉक म्हणून जो आहे बरं तिथे मी काम करायला लागलो. त्याच्यानंतर मग मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगचा मला थोडासा एक्सपोजर मिळाला आणि त्याच्यातनं सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान एक तर बॅचलर होतो, घरी काहीच उद्योग नव्हता, त्याच्यामुळे सकाळी 7ला जे कंपनीमध्ये जायचं आणि 7:30ची शिफ्ट सुरू करायची. आणि नंतर त्यावेळेला CNC नुकतीच यायला लागली होती. ओके. त्यावेळेला काही तिथले जे होतकरू मंडळी होती ते नवीन इंजिनियर्सना प्रोग्रॅमिंग शिकवण्यासाठी म्हणून क्लास घ्यायचे कमिन्समध्येच. बरं. कुठल्या प्रकारचं प्रोग्रामिंग? CNC प्रोग्राम. CNC प्रोग्रामिंग. ओके. हां हां. माझा CNC प्रोग्रामिंगशी त्याच्या आधी संबंध आलेला नव्हता, पण माझं रेग्युलर ड्युटी झाल्यानंतर 4 ते 5, 5 ते 6 या वेळामध्ये
ती प्रोग्रामिंगचं ट्रेनिंग घेणे आणि मग CNC बद्दलचं जे कुतूहल निर्माण झालं, बरोबर, त्याच्यातनं कुणाबरोबर तरी काम करायची सुरुवात करणे. करेक्ट. असा प्रवाह सुरू झाल्यामुळे मला त्याच्याबद्दलची उत्कंठा, ॲडिशनल माहिती. कमिन्समध्ये एक खूप चांगली गोष्ट होती की तू का थांबलायस असं कोणी कुणाला विचारायचं नाही. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही कितीही वेळ कुठेही कुठल्याही सेशनला तुम्ही थांबवू शकता. पण एका गोष्टीचं मला आणि ऑफकोर्स प्रेक्षकांनाही एक गोष्ट आश्चर्यचकित करून जाते की त्या काळात तर गुगल, इंटरनेट हा काही प्रकारच नव्हता, राईट? सो कुठलंही नॉलेज घ्यायचं म्हटलं की पुस्तकं नाही तर कोणाला तरी जाऊन भेटणं. सो हा जो स्ट्रगल होता तो तुम्ही त्या काळात कसा मॅनेज केला होता? तुम्ही उल्लेख चांगला केला की ॲक्च्युअली कसं आहे की कमिन्स ही MNC कंपनी. बरोबर. त्यांच्याकडे नॉलेज बेस, इंजिनच्या बद्दलचा नो हाऊ, याच्यासाठी इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हे पूर्णपणे सेपरेट. राईट. आणि त्याच्यामधल्या ज्याला म्हणतात आपण की रेमेडीज, सॅल्वेजेस, रेक्टिफिकेशन्स, मॉडिफिकेशन्स, या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असेल तर इंजिनिअरिंगची सर्व द्वारं आणि सर्व लायब्ररीज तुमच्यासाठी ओपन असायच्या. ओके. तर सेल्फ लर्निंग शिवाय दुसरा पर्याय नाही. करेक्ट. आणि असं झालं की जो शिकतो त्याला ॲडिशनल शिकण्याचा वाव मिळतो. करेक्ट. तुमच्या सिन्सिअरिटीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. बरोबर. पण या तुमच्या सवयीमुळे किंवा या मे बी टेक्नॉलॉजी तेवढी अपग्रेडेड नव्हती आत्ताच्या काळानुसार ऑफकोर्स, पण याच्यामुळे रूट्स बळकट झाले किंवा बेसिक्स. मुख्य इनिव्हेशन तुमची जाते. बरोबर. लर्निंगची सवय जी आहे ती तुमची कायमस्वरूपी राहते. आणि नवीन गोष्ट असेल तर त्याच्याकडे अप्रोच करण्याची तुमची मानसिकता जी आहे ती तिथे सुरू होते. म्हणजे रामदास स्वामींचा एक चांगला श्लोक आहे की आपल्याकडचे सध्याचे इंजिनियर्स कसे आहेत तर त्यांच्याकडे डिग्री आहे. बरोबर. पण त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नेटके लिहिता येणा, वाचिता चुकतो सदा, बरोबर, अर्थ तो सांगता येणा, बुद्धिदे रघुनायका. आत्ताच्या नवीन सगळ्या इंजिनियर्सची बोंब अशी आहे की आता मी जे गेले 40 वर्ष मी पाहतोय, बाहेर पडलेल्या याच्यामधले 5 ते 7% इंजिनियर जर सोडले तर कॉलेजमध्ये 4 वर्ष त्यांनी काय केलं हा खरंच प्रश्न पडावा. अशी, कारण इंडस्ट्रीला परत त्याला अंडर ट्रेनिंग काहीतरी करायला लागतं. प्रॅक्टिकल नॉलेज त्यांनी तिथून घेतलेलं जे आहे ते येत नाही. करेक्ट. मेकॅनिकल इंजिनियर्सच्या बाबतीमध्ये मी म्हणायचं झालं तर त्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग माहिती आहे, परंतु त्याला इथे एखादं ड्रॉइंग जरी काढायला सांगितलं तर त्याला नीट काढता येईलच असं नाही. बरोबर. 3D प्रोग्रॅमिंग आता शिकली आहेत मंडळी, पण 2Dचं नॉलेज नसल्यामुळे एक्झॅक्ट त्या जॉबबद्दल काय म्हणायचं आहे याच्याबद्दलचं नॉलेज खूप कमी आहे. आता कॉम्पिटिटिव्ह काही कोर्सेस, काही आणखीन काही गाड्या तयार करणे, रोबो तयार करणे, याच्यामध्ये जी मंडळी इन्व्हॉल्ड आहेत त्यांचा तो बेस चांगला तयार होतो. पण ले इंजिनियर्सच्या बाबतीमध्ये खरंच नेटके लिहिता येणं अशीच अवस्था आहे. खरंय. आमच्या बाबतीमध्ये आम्हाला कमिन्स सारखी एक चांगली शाळा मिळाली. बरोबर. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट बेसिक लेवलपासून सुरुवात करून बेसिक इंजिनिअरिंग समजल्याशिवाय पुढे जायचं नाही हे मात्र आम्हाला नक्की कळालं. त्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी ट्रेनिंग इंजिनियर म्हणून जॉईन झालेला मी 6 वर्षामध्ये माझ्यामध्ये काहीतरी त्यांना दिसलं म्हणून कमिन्सच्या मॅनेजिंग डायरेक्टरनी मला डायरेक्ट ऑफर दिली की तू कमिन्सचा MD काही होणार नाहीस, पण कमिन्सची एक ॲन्सिलरी आहे, त्या ठिकाणी वर्क्स मॅनेजर म्हणून आम्हाला पोस्ट पाहिजे आहे आणि तुझं जे काही आत्तापर्यंत जे आम्ही 6 वर्ष तुझं काम बघतोय त्याच्यामध्ये जर तुझा इंटरेस्ट असेल बरोबर तर यू विल बी वर्क्स मॅनेजर इन वन ऑफ द कंपनी. ओके. माझ्या दृष्टीने मला कुठे ना कुठेतरी मला ब्रेक पाहिजेच होता. करेक्ट. करेक्ट. आपली स्वतःची आयडेंटिटी 350 मध्ये एक ठेवण्याच्या ऐवजी आपलं काहीतरी वेगळं दाखवता येण्याची मानसिकता होतीच. बरोबर. त्याची अपॉर्च्युनिटी तशी मिळाली. बरोबर. आणि म्हणून मग मी 6 वर्षाच्या कमिन्सच्या जॉब नंतर कमिन्स सोडली आणि कमिन्सच्या ॲन्सिलरीमध्ये वर्क्स मॅनेजर म्हणून जॉईन झालो. बरोबर. 3 वर्ष तिथे काम करत असताना अनेक गोष्टी केल्या, अनेक गोष्टी डेव्हलप केल्या, परंतु नंतर असं लक्षात आलं जसं तुम्ही वरती जाता इंजिनियर टू वर्क्स मॅनेजरकडे तुम्ही जायला जाता त्यावेळेला तुम्हाला टेक्निकल पार्ट हा 10 ते 15% राहतो. अच्छा. आणि मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट्स तुमचे सगळे सुरू होतात. बरोबर. मी इथे थांबवतो तुम्हाला. पण जेव्हा तुम्हाला ही ऑफर दिली कमिन्सच्या हेडनी
तेव्हा तुम्ही एक मेन्शन केलं की तुम्हाला ब्रेक हवा होता, बरोबर. पण डेफिनेटली बरेच विचार चालू असणार त्याच्या रिगार्डिंग, नॉट ओन्ली ब्रेक बट ऑल्सो तुम्ही म्हणलात तसं स्वतःचा एक कुठेतरी ठसा निर्माण करायचा होता, स्वतःच्या काही गोष्टी या प्रूव्ह करून दाखवायच्या होत्या. पण अपार्ट फ्रॉम दॅट घरच्यांचं काय सिच्युएशन होती त्यावेळेला, की जेव्हा एक चांगली नोकरी सोडून एका दुसऱ्या कंपनीमध्ये जरी पोझिशन असली अवेलेबल तरी चेंज करणं? माझ्या दृष्टीने मी खूप सुदैवी आहे. म्हणजे मी 91ला जेव्हा नोकरी सोडायचा निर्णय घेतला त्यावेळेला माझ्या बायकोनी एका शब्दाने याला कुठल्याही प्रकारचा विरोध दर्शवला नाही. ओके. त्याची कारणं दोन आहेत की तिचं अपब्रिंगिंग जे आहे ते सगळं इंडस्ट्रीयल बॅकग्राऊंड खाली होतं. तिचे वडील FI नावाची जी इचलकरंजीमधली कंपनी आहे त्याचं FI अवॉर्ड मिळून दिलं जातं, त्या कंपनीचे टेक्निकल डायरेक्टर होते. घरातलं सगळं वातावरण जे आहे ते इंडस्ट्रीयल रिलेटेड वातावरण असल्यामुळे तिचा सपोर्ट होता. अर्थात फार काही ती मला ओळखायला लागली होती असं नाही, कारण लग्नाला 2च वर्ष झाली होती आणि माझा मुलगा हा त्यावेळेला हार्डली 1 वर्षाचा होता. बरोबर. आणि त्या कालावधीमध्ये परंतु जे काही करायचंय ते करायचंय. करेक्ट. आणि परत समर्थांचं दुसरं वचन माझ्या डोक्यामध्ये जे लहानपणापासूनचे गोंधवले गेलेले आहे, न होता न प्रगटावे, प्रगटोनी नासावे बरे नव्हे. करेक्ट. मी माझा निर्णय झाल्यानंतर परत मागे फिरणारा माणूस नाही. करेक्ट. हा घरच्यांना नक्की माहित होता. आणि जर हा तिथे त्यांनी विचार करून जर जातोय तर याचा अर्थ तो फेल होणार नाही. एवढा कॉन्फिडन्स नक्की घरच्यांना होता. त्यामुळे कुणीही न विचारता, म्हणजे मी 17 जुलै 91ला जॉब सोडला आणि 19 जुलैला मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन झालो. करेक्ट. तोपर्यंत ती कंपनी कुठे आहे, किती लांब जायला लागणार आहे, काय प्रकारचं काम आहे हे सुद्धा विचार न करता जिथे जाईल तिथे झोकून काम करण्याची सवय होती. करेक्ट. सो कमिन्समध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट्स, सगळ्यात पहिली इंटर्नशिप, त्याच्यानंतर कमिन्स, नंतरचा ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट किंवा एक मोठी पोस्ट, जबाबदारी वाटली? नाही, ॲक्च्युली कसं होतं की शिकण्याचीच तयारी होती. बरोबर. जॉब बदलणार होता, त्यामुळे तुम्हाला परत तिथे प्रूव्ह करायचं असेल तर राईट फ्रॉम जे कमिन्समध्ये शिकलो होतो त्याच्यासाठी म्हणून प्रॉडक्ट समजावून घेणे होतं. प्रॉडक्टमधल्या ज्या काही निश गोष्टी आहेत त्या समजावून घेणार होतो आणि कुठे अडकले तिथून पुढे कसं काढायचं, बरोबर, याच्यासाठी म्हणून मी तिथे आहे. पण कमिन्समध्ये असताना अगदी बेसिक टेक्निकल लेवलपासून सुरुवात करून त्या ज्याच्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले काम चालू केलं आणि राईट फ्रॉम दॅट तुम्ही मगाशी म्हटलं तसं मॅनेजमेंट लेवलला तुम्हाला शिफ्ट व्हावं लागणार होतं, जिथे तुम्हाला हात काळे करता येणार नव्हते. राईट. सो ती थॉट प्रोसेस काय होती की बाबा कसं सस्टेन करू? तुम्हाला पुढे जायचंय तर जी ऑफर दिली होती त्याच्यामध्ये कमिन्समध्ये MD होणार नाही, पण इथे वर्क्स मॅनेजर होणार आहे. बरोबर. कमिन्समधल्या त्यांच्या रेग्युलर प्रोसेसप्रमाणे जर जायचं म्हटलं तर या स्टेपमध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी नोकरी करतो ती पैशासाठी करतो. करेक्ट. ॲब्सोल्युटली. जो काही मला त्यावेळेचं रिम्युनरेशन होतं त्या रिम्युनरेशनला मला जर दुप्पट त्याचा फरक पडला तर पैसे, अपॉर्च्युनिटी, बरोबर, आणि नवीन शिकण्याची मानसिकता. करेक्ट. त्यामुळे मी जेव्हा तो जॉब घेतला त्यावेळेला माझी ही नक्कीच तयारी होती की मी कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती असलेली कमिन्स सोडून मी घरापासून 45 किलोमीटर जायला सुरुवात केली. आणि कंपनी कुठे होती? मग सहजपूरला, म्हणजे उरळी कांचनच्या पुढे. बरं. त्यामुळे तिथे जाणे आणि सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कंपनीचा पूर्णपणे सगळा चेहरा मोहरा बदलण्यासाठी म्हणून, म्हणजे क्वांटिटी वाईज जर विचार केला बरोबर तर 850 डॅम्पर्स आम्ही त्याला करत होतो, ते 3000 डॅम्पर्स मॅन्युफॅक्चरिंग पर्यंतची छलांग मारणे. करेक्ट. याच्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, टीम होती, त्या टीम बरोबर काम करून त्यांना प्रोत्साहित करणे आणि त्याच्याबरोबर आपली स्वतःचाही काहीतरी प्रोग्रेस करणे. करेक्ट. मग ISO त्यावेळेला नवीन होतं, जे आता अगदीच रुटीन झालेलं आहे. त्या ISOचा मी लीड असेसर झालो. माझ्या ऍक्टिव्हिटीच्या व्यतिरिक्त जेव्हा लीड असेसर झालेलो होतो त्यामुळे ती एक वेगळी उपाधी किंवा एक वेगळं क्वालिफिकेशन, सर्टिफिकेशन त्या 3 वर्षामध्ये मला जमा झालेलं होतं. करेक्ट. पण परत तिथेच आलो की 3 वर्षामध्ये
टेक्निकल जिथे रमणारा माणूस जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि या गोष्टींमध्ये गेल्यामुळे मला परत चेंज हवा आहे असं माझी मानसिकता झाली. करेक्ट. आणि म्हणून मग मी लिमिटेड कंपनी टू प्रायव्हेट लिमिटेड गेलेला मी प्रोप्रायटरीकडे शिफ्ट झालो. वा, ह्याच्याच वर येतो आता मी. खूप महत्त्वाचा टॉपिक चालू करतोय आपण. तुमचा अमेझिंग प्रवास होता की लाईक राईट फ्रॉम इंटर्नशिप टू कमिन्सवरनं वाईस मॅनेजर लेवल. आता सगळ्यात महत्त्वाच्या पार्टकडे येऊयात की एक तर रिझन होतं तुमचं की मॅनेजमेंट लेवल सोडून तुम्हाला अगेन बॅक टू, जसं म्हटलं तसं लिमिटेड टू प्रायव्हेट लिमिटेड टू लिमिटेड अगेन बॅक टू प्रोप्रायटरशिप. डेफिनेटली चॅलेंजेस आलेली असणार आहेत. तर सगळ्यात पहिले स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा ह्याच्यासाठी पुश करणारी कोण व्यक्ती होती? अजून आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीये. ओके. त्याचं कारण असं आहे की इथे का नाही करायचं, कारण तिथे मला टेक्निकल काम करायला मिळत नाहीये आणि 15% टेक्निकल काम करायचं आहे आणि उरलेले 85% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. मग त्यावेळेला एक्साईज होतं, मग सेल्स टॅक्स होतं, बरोबर. मग तो गावचा सरपंच यायचा, मग त्याला हँडल करा, लेबर हँडल करा. या सगळ्या भानगडींपेक्षा परत एकदा कोर सब्जेक्टवरती काम करावं असा विचार झाल्यामुळे मी प्रोप्रायटरी कंपनीमध्ये गेलो आणि तेव्हा एक्सपोजर मिळालेलं होतं. करेक्ट. होडेकमध्ये असताना त्याच्यातनं जॉज तयार करणारी कंपनी म्हणजे प्रॉडक्ट कंपनीमध्ये मी प्रोप्रायटरीच्या इथे परत वर्क्स मॅनेजर आणि नंतर त्याच कंपनीचा जनरल मॅनेजर इथपर्यंतचा माझा प्रवास झाला. करेक्ट. या प्रोप्रायटरी कंपनीमध्ये लोकांना आश्चर्य वाटतं पण माझी सहनशक्ती 10 वर्ष मी प्रोप्रायटरकडे काम करत होतो. ओके. म्हणजे तुम्ही परत जॉब चालू केला होता? अजून प्रोप्रायटर म्हणून काम करायचं. अच्छा अच्छा अच्छा. अजून म्हणजे कंपन्यांमध्ये सुद्धा काम करताना लोक सेफ खेळतात. बरोबर. मी कायम कम्फर्ट झोन सोडत खाली खाली आलो. म्हणजे लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो की अरे लिमिटेड कंपनी कमिन्स सारख्या कंपनी सोडलीस, प्रोप्रायटरी कंपनीमध्ये आलाच कसा? तर मला माझा कुठे ना कुठेतरी जो ट्रेंड होता तो माझी अंतःप्रेरणा, ज्याला तुम्ही आजच्या भाषेमध्ये एंटरप्रेन्योरशिप म्हणता, ती एंटरप्रेन्योरशिप इज नथिंग बट अंतःप्रेरणा आहे. करेक्ट. तुम्हाला आतून जर असं काही वाटत असेल की तुम्ही स्वतः काहीतरी करायला पाहिजे, खरंय, तर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला इंडिपेंडेंटली काही व्यक्त करण्यासाठी म्हणून जिथे स्कोप मिळतो अशा ठिकाणी तुम्ही जास्त रमता. करेक्ट. प्रोप्रायटर बरोबर काम करत असताना त्यांनी मला पूर्ण मुभा अशी दिली की ऑर्डर जनरेशन टू डिस्पॅच माय रिस्पॉन्सिबिलिटी. ओके. डिस्पॅच झाल्यानंतर त्याचा सेल्स टॅक्स भरला की नाही, पैसे आले की नाही आणि त्या पैशाचा विनिमय काय करायचा, सगळं तुम्ही, या सगळ्या गोष्टी हा माझा विषय नव्हता. त्याच्यानंतर तो मालक आणि ते बघून घेतील. बरोबर. पण ऑर्डर इनिशिएशन टू डिस्पॅच प्रॉडक्ट याच्यासाठी म्हणून त्याला आपण इंजिनिअरिंग भाषेमध्ये ड्राय रन असं म्हणतो. करेक्ट. तो ड्राय रन माझा दुसऱ्याच्या पैशाने झाला. आणि या कालावधीमध्ये मला माझ्या बायकोला जॉब मिळाला. अरे वा. ओके. मी ज्या कंपनीमधनं सोडून पुढे सुरू केलेला होता त्यावेळेला तिला कमिन्समध्ये जॉब मिळाला. ती कॉम्प्युटर विषयामध्ये ती तिथे जॉबला जॉईन झाली, ट्रेनिंग इंजिनियर म्हणून. ओके. आणि मग आम्ही विचार असा केला की आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेकिंग करतो. बरोबर. तर ट्रेकिंगमधला पहिला नियम काय आहे की एखादा जिथे कुठे तुम्ही पहिला खेळा मारता तो खेळा भक्कमाईकीने बघतो आपण. बरोबर. तिथे आपण दोरी अडकवतो आणि मग त्या खेळावरती पहिल्यांदा पाय ठेवतो आणि मग दुसरा खेळा मारायला जातो. करेक्ट. माझ्या दृष्टीने बायकोचा जॉब कमिन्स सारख्या कंपनीमध्ये पक्का होणे हे खूप महत्त्वाचं. इथपर्यंत मी प्रोप्रायटर बरोबर रमलो. आणि नंतर तिचा जेव्हा जॉब पूर्ण झाला, तिथे ती कन्फर्म झाली, त्यावेळेला मी असं म्हटलं की आता मला जॉब सोडायचा आहे आणि नाव आय वॉन्ट टू स्टार्ट ऑफ माय ओन. बरोबर. पण तुमची तयारी माझ्या मते तिथनंच एवढ्या याच्यामध्ये माझ्या प्रोप्रायटरने असं म्हटलं की मी तुझ्या भरोशावरती आता नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सुरू केली आहे आणि त्याला सक्सेसही येत होतं. करेक्ट. तर तू असा एखादा प्रॉडक्ट शोध
की जो तुला इथे सायमल्टेनियसली करता येईल आणि मलाही फायदा होईल आणि तुलाही तुझं स्वतःचं सुरू केल्याचा आनंद मिळेल. करेक्ट. सो आय डिसाइडेड, कारण त्यांचा प्रॉडक्ट जो होता तो पॉवरचॅक हायड्रॉलिक रोटरी सिलेंडर्स हा त्यांचा प्रॉडक्ट होता. करेक्ट. पण आम्ही त्यावेळेला हायड्रॉलिक पॉवर पॅक करत नव्हतो जॉजमध्ये. ओके. सो आय स्टार्टेड, मी इनिशिएट केला की मी पॉवर पॅक तयार केली. ओके. काय असतं एक्झॅक्टली? हायड्रॉलिक पॉवर पॅक म्हणजे ज्याच्यामुळे हायड्रॉलिक प्रेशराइज ऑइल तयार होतं. अच्छा. आणि ज्याच्यामुळे हायड्रॉलिक सिलेंडर्स ॲक्च्युएट होतात. बरं. हे विविध ठिकाणी ॲप्लिकेशन आहे, खूप मोठं ॲप्लिकेशन आहे. बरोबर. सर्व हायड्रॉलिक इक्विपमेंट्स तुम्ही जे बघता त्याला प्राईम मूव्हर म्हणून हायड्रॉलिक पॉवर पॅक हा लागतोच. आणि माझ्या प्रोप्रायटरला असं वाटलं की हा नोकरी करून आलेला माणूस आहे, त्यातून कमिन्समधनं आला आहे आणि आता वयाच्या 40कडे झुकलेला माणूस आहे, त्यामुळे हा किती पॉवर पॅक करणार. बरोबर. 2, 4, 5, 10 पॉवर पॅक करेल आणि थांबेल. आणि मग आमचं असं अंडरस्टँडिंग ठरलं की जो काही प्रॉफिट होईल तो आपण शेअर करूया. सो आय वॉज अंडर इम्प्रेशन की इट इज माय प्रोप्रायटरी, आय एम रनिंग इन द नेम ऑफ जॉज. आणि आमची ॲक्टिव्हिटी सुरू झाली. पण कॉन्टॅक्ट्स, असलेली उमेद आणि जिद्द होती करण्याची. करेक्ट. त्यामुळे नोकरी सांभाळल्यानंतर ऑफ द सर्व्हिस मी सगळं मटेरियल कसं घ्यायचं, कुठून घ्यायचं, कसं असेंब्ली कशी करायची, त्याचं बाकीचं हायड्रॉलिक्स काय, ॲप्लिकेशन कुठलं, हे मी सायमल्टेनियसली. आधी एक तर कमिन्सपासूनचं सवय होती की काम झाल्यानंतर काम परत करायचं. करेक्ट. करेक्ट. 12 तास काम करायची ही सवय होतीच. त्यामुळे 8 तासाची नोकरी झाल्यानंतर उरलेल्या वेळात पॉवर पॅकबद्दल अभ्यास सुरू केला, काहीतरी नवीन शिकायचं. आणि पहिली कंपनी, मला अतिशय सांगायला अभिमान वाटतो की टेक्नोफोर सारखी त्यावेळेला मशीन टूल मधली एक रिनोन कंपनी होती पुण्यामध्ये, त्यांनी मला पहिल्याच झटक्यामध्ये माझ्यावरचा कॉन्फिडन्स व्यक्त करून 28 पॉवर पॅकची ऑर्डर दिली. क्या बात आहे. आणि त्या पॉवर पॅकमुळे आमच्या प्रोप्रायटरचे डोळे विस्फारले की अरे या रेटनी जर हा गेला तर कदाचित जॉजचा प्रॉडक्ट आणि त्याचा टर्नओव्हर एकीकडे राहील आणि याचा प्रॉफिट जास्त. त्यामुळे थोडीशी तिथे काय म्हणतात त्याला, थोडासा अनरेस्ट निर्माण झाल्यासारखा झाला. आणि ज्यांनी मला पुश केलं की तू तुझ्यासाठी म्हणून काहीतरी वेगळं सुरू कर. बरोबर. पण तरी सुद्धा मी आत्ता जे नवीन सगळे जे स्टार्टअप्स मंडळी आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी आता याच्या पुढचं जे बोलणार आहे ते कदाचित त्यांना ते उपयोगी पडू शकतं. बरोबर. ते म्हणजे आपल्याकडे इंजिनिअरिंगमध्ये असं म्हणतो आपण, एखादा प्रोटोटाईप असा शब्द वापरतो आपण, ड्राय रन हा शब्द वापरतो. करेक्ट. मी ते सगळं ड्राय रन, प्रोटोटाईप हा सगळ्या गोष्टी या प्रॅक्टिकली केल्या. ओके. मी ज्या वेळेला असं ठरवलं की आता मला ह्याच्यातनं माझं स्वतःचं सुरू करण्याचा प्रोग्रेस करायचा आहे, त्यावेळेला मला 2 मुलं झालेली होती. ओके. घरच्यांच्या जबाबदाऱ्या हळूहळू वाढत चालल्या होत्या. बरोबर. कारण वडील रिटायर झालेले होते, आई ऑलरेडी रिटायर झालेली होती. आमच्याकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे. बरोबर. मी आई वडिलांकडे राहतो. वा. माझ्या बायको, मी, माझी 2 मुलं. बरोबर. असा सगळा प्रवास असल्यामुळे आपल्यावरती आर्थिक घरामध्ये पैसे देण्याची पण जबाबदारी आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना ॲब्रप्टली, जसं मी कमिन्स सोडली तसं ॲब्रप्टली मला सोडता येणं शक्य नव्हतं. बरोबर. म्हणून मी सकाळी 8 ते 6 जॉजमध्ये जनरल मॅनेजर म्हणून जॉब करायचो. संध्याकाळी 6ला तिथून निघाल्यानंतर हडपसरमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, डाव्या हाताला जोशी वडेवाल्यांच, बरोबर, तिथे 2 वडे घ्यायचे, ते खायचे. आणि आंबेगावमध्ये एका मित्राच्या वर्कशॉपमध्ये डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी म्हणून फिक्चर्स डिझाईन करायची. ओके. त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या, एक म्हणजे ट्रस्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावरती असलेली जबाबदारी. बरोबर. याच्यामध्ये प्रतारणा न करणे. बरोबर. त्यामुळे जॉजचा कुठलाही कस्टमर हा माझ्या वैयक्तिक ऍक्टिव्हिटीमध्ये येणार नाही, याची मी कसोशीने काळजी घेतली. करेक्ट. आणि जॉज कधीही फिक्चर्स करत नव्हते, त्यामुळे मी फिक्चर्सच करणार असं गृहीत धरून मी ती ऍक्टिव्हिटी सुरू केली. ओमकार इंजिनिअरिंग या नावाने मी दसऱ्याच्या दिवशी परफेक्ट ऍक्टिव्हिटी सुरू केली. आणि पहिला कस्टमर जो मिळाला त्यांनी मला सांगताना असंच सांगितलं की तुला मी सकाळी 8 ते 6 या वेळामध्ये फोन करणार नाही. त्यावेळेला
अगदी जुने एवढे मोठे मोबाईल फोन आलेले होते. पेजर म्हणूयात आपण त्याला. पेजर होता, पण पेजरच्या व्यतिरिक्त मोबाईल फोन आलेले होते. आणि ते फोन म्हणजे आपल्या घरातला जो इंटरकॉम वगैरे असतो तसा फोन होता. अरे बापरे. तेव्हापासून आतापर्यंतचा माझा नंबर तोच आहे. वा. तर तो फोन मला घेणं भाग होतं, कारण मला ही पुढची ऍक्टिव्हिटी करायची होती. सो इट वॉज माय इन्व्हेस्टमेंट. करेक्ट करेक्ट. आणि मी घरी केव्हा गेलो हे त्या 3 वर्षामध्ये आमच्या घरातल्या मंडळींना माहीत नाहीये. कारण मी रात्रीचे सगळे प्रहर हे मी त्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीसाठी पाहिले. हो हो. आणि ऍक्टिव्हिटी सुरू करत असताना मुख्य गोष्ट म्हणजे जेव्हा मी खरंच नोकरी सोडून जेव्हा ऍक्टिव्हिटी सुरू केली त्यावेळेला 100% माझ्याकडे काय करणार याची दिशा नक्की होती, त्याचा प्लॅन नक्की होता. बरोबर. आणि मी काय करणार याच्याबद्दलची नक्की कारण मीमांसा होती. त्यामुळे 2003 डिसेंबरला बरोबर मी जेव्हा नोकरी सोडली आणि धंदा सुरू केला त्यावेळेला माझी धावपळ करण्याची क्षमता किंवा ऍक्टिव्हिटीची गरज नव्हती. बरोबर. नंबर 2, मला असं नेहमी सांगायला आवडतं की नोकरी सोडून धंदा का सुरू केला. तर मी नोकरी करणे याचा अर्थ पोहणाऱ्या लोकांना डबा बांधून पोहायची जशी सवय आहे तशी ती नोकरी आहे. ज्याला पोहायची सवय आहे, विवेकानंदांचं एक वाक्य आहे, इंजिनियर्स मस्ट थिंक आउट ऑफ बॉक्स. करेक्ट. आणि इंजिनिअरिंग ब्रँच जी आहे ती क्रिएटिव्हिटीची ब्रँच आहे. बरोबर. त्यामुळे आजकाल नवीन नोकऱ्यांमध्ये लोकांना क्रिएटिव्हिटी करायला मिळते, परंतु कदाचित माझ्यासमोर ज्या सर्कमस्टन्सेस होत्या त्याच्यामध्ये मी बुजला गेलो. बरोबर. मला नवीन माझ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून मला स्कोप मिळाला नाही, किंवा मी त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करू इच्छित होतो. मगाचा जो तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे मी येतो. आमच्या घरामध्ये ऍक्सिडेंटली मी इंजिनियर आहे. अदरवाईज माझे सगळे चुलत भावंडही डॉक्टर्स आहेत. बर. आणि डॉक्टर असल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे आणि स्वतःची प्रॅक्टिस करणे आणि त्या प्रॅक्टिस सुरू केल्यामुळे त्यांची आर्थिक गणितं आणि नोकरीमध्ये असल्यानंतर दरवेळेला त्या एका तारखेकडे बघून मला कायमस्वरूपी असं मनात असायचं की मला कधीही महिना अखेर असं कुणालाही म्हणायला लागता कामा नये. बरोबर. एवढा तरी कमीत कमी माझ्याकडे पैसे असले पाहिजेत. करेक्ट. पण मग तुम्ही हा जेव्हा विचार केलात की मला आता जॉजमध्ये तुम्ही ऑलरेडी काम करत होतात, त्याच्यानंतर 6 ते 8 दुसऱ्या एका ठिकाणी जाऊन तुम्ही डिझायनिंगचं काम करत होतात. मग ओमकार इंजिनिअरिंगचं जेव्हा तुम्ही डिसेंबरमध्ये अराउंड 2004 राईट, तुम्ही 2003 डिसेंबर 3 डिसेंबर करेक्ट जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुमचा पहिला सेटअप तुम्ही कुठे चालू केलात? तेव्हा असं होतं की या सगळ्या कालावधीमध्ये मित्रपरिवार तर वाढतच होता. बरोबर. लाईक माइंडेड मंडळी एकत्र येत होती. बरोबर. त्याच्यातल्या एका मित्राने असं मला ऑफर दिली की तू ये आणि आपण दोघं मिळून एक कंपनी सुरू करू. अच्छा, म्हणजे पार्टनरशिपमध्ये सगळ्यात पहिले पण पार्टनरशिपसाठी म्हणून विचार केला. कंपनीचं नाव आता डिक्लेअर करत नाही कारण त्याच्यावरती एकही बिल फाटलं नाही. पण आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली होती. पहिले जे काही सगळे घरातले ग्रॅच्युइटीचे आलेले पैसे, बरोबर, माझी जे काही 3 वर्षामध्ये ड्राय रनमध्ये साठलेले पैसे, असे सगळे जे काही 5-5.5 लाख रुपये होते ते मी त्या पार्टनरशिपमध्ये घातले. ओके. 6 महिने ते पैसे तिथे होते आणि आपल्याकडे सेटअप नाही आहे. तर माझ्याकडे मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेचा माझ्याकडचा सेटअप होता एक 12 वर्ष जुनी 800 मारुती 800 आणि एक स्कूटी. ओके. एवढाच माझा पसारा होता. कारण घरात पैसे मागायचे नाहीत हे ठरवलेलं होतं. आणि बायकोचा बॅकग्राऊंड तो असल्यामुळे तिने सांगितलं की 5 वर्ष तू पुढे घरात पैसे नाही दिलेस तरी चालेल. ती कमिन्समध्ये नोकरी करत असल्यामुळे ती म्हटली आय विल टेक केअर ऑफ ऑल हाऊस एक्सपेन्सेस. बरोबर. आता परत प्रूव्ह करायचं होतं, परत कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायला लागायचं होतं. आता मी इथे थोडंसं वेगळं उदाहरण देईल. काही लोकांना ते उदाहरण जरा चुकीचं वाटेल, काही लोकांना बरोबर वाटेल. कम्फर्ट झोन सोडणे म्हणजे काय हो?
तर तुम्हाला ब्रीदिंग करायला लागणे, तुम्हाला तुमची छलांग मारण्यासाठी म्हणूनचा जो आहे ना, हा ते सापाचं उदाहरण नेहमी आपण डोळ्यासमोर ठेवूयात. साप हा स्किनमधनं ब्रीदिंग करतो ओके आणि काही ठराविक कालावधीनंतर त्यांनी जर त्याची कात टाकली नाही करेक्ट तर तो परत ब्रीथ करू शकणार नाही आणि परत हालचाल करू शकत नाही. बरोबर. आपण सगळ्यांनी मिळून सर्व व्हर्टिकल्स ट्राय आउट केली पाहिजेत. करेक्ट. तरच growth होईल, I think. एकच एक मळलेली वाट ठेवायची आणि त्याच वाटेवरनं आपलं कासही असलं तरी सुद्धा मग त्या नोकरीला शिव्या द्यायच्या, बरोबर. मग अमुक शिव्या द्यायच्या, याच्यापेक्षा नेहमीसाठी म्हणून आपण विचार असा करावा की आपण सुद्धा 2-3-4 वेगवेगळ्या गोष्टी या ट्राय Try out कराव्या. केल्या पाहिजेत. बरोबर. त्याच्यापैकी जी कुठली क्लिक होईल त्याला स्केल अप करावा तो आपला करिअर पाथ बेसिकली. आणि त्याच्यासाठी म्हणून अनभिज्ञता ठेवू नये. आता ही गोष्ट लक्षात होती. काय करायचं हे 3 वर्षाच्या ड्राय रन मध्ये नक्की झालेलं होतं. करेक्ट. त्यामुळे मी आत्ता जे काही करतो हे मी तेव्हा केलं नव्हतं. बरोबर. मी फिक्स्चर्स करण्यासाठी म्हणून ओमकार इंजिनची ऍक्टिव्हिटी सुरू केली आणि शेवटी तिथल्या ज्या प्रोप्रायटरला रामराम म्हटला. बरोबर. आणि अतिशय चांगल्या रिलेशन्समध्ये त्याला म्हटलं, बाबा रे, तुझी माझी भाकरी इथपर्यंतच ठरलेली होती. बरोबर. याच्या पुढे जे काही तू मला पैसे देणं आहेस ती माझ्यातर्फे गुरुदक्षिणा तुला. समज. मला परत त्याच्यात त्या पैशात अडकायचं नाहीये. करेक्ट. मला माझा काहीतरी पॅटर्न वेगळा ठरवायचा आहे. तुम्ही मगाशी मशीन टुलिंग बद्दल बोलला होता. सो ही जी सुरुवात जी केलीत ओमकार इंजिनिअरिंगची ती मशीन टुलिंग मध्येच सुरुवात झाली का काही वेगळे फिक्स्चर्स ही पण मशीन टुलिंगचाच पार्ट आहे? आणि जॉज मॅन्युफॅक्चरिंग मधला जो पार्ट आहे, पॉवर चक, जॉज, हायड्रॉलिक रोटरी सिलेंडर्स, हाही मशीन टूलचाच पार्ट आहे. ओके. मशीन टूलिंग इज लाईक द प्रॉडक्ट विच रिक्वायर्ड टू बिल्ड अ बिगर मशीन. करेक्ट. राईट. सो ऍक्च्युअली आपण असं म्हणूयात की जर एक मशीन जर घेतलं तर त्याला अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपण ऑटोमोबाईलकडनं जाऊयात. हां. ऑटोमोबाईलला चासी एक वेगळा असतो, व्हील्स वेगळं असतं, इंजिन वेगळं असतं, त्याची कंट्रोलिंग सिस्टीम वेगळी असते आणि त्याच्या ॲस्थेटिक किंवा त्याच्या बाकीच्या गोष्टींसाठी म्हणून वेगळा. बरोबर. बरोबर. आता ऑटोमोबाईल तयार करणारा माणूस हा डिझाईनमध्ये एका ठिकाणी जातो. बरोबर. आणि बाकीच्याच गोष्टींवरती जास्त तो फोकस करतो. ओके. सो गाडीचा अस्थेटिक लुक, त्याचं इलेक्ट्रिकल अँड ऑल अदर स्टफ. आता या 20 वर्षाचा जो सगळा पाथ आहे किंवा जे काही सगळं लर्निंग होतं याच्यातनं मी नक्की असं लक्षात ठेवलेलं होतं किंवा मला असं समजलं होतं, आकलन झालं होतं की जर समजा तुम्हाला एखादी गोष्ट जर तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने स्वतःची म्हणून सुरू करायची असेल तर 5 आय नवीन इंजिनियर्सनी किंवा नवीन स्टार्टअप्सनी लक्षात ठेवायला पाहिजेत. एक म्हणजे तुमच्याकडे इंडिव्हिज्युअलमध्ये काही ना काहीतरी कपॅसिटी असली पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमचा स्वतःचा हा कपॅसिटी नाही आहे आणि मी बाकीच्यांकडनं काहीतरी करून घेतोय आणि बाकीच्यांच्या भरोशावरती मी सुरू करतोय, तसं नाही चालणार. तर तसंच होत नाही. सो स्वतःचं टेक्निकल नॉलेज असणं तेवढंच गरजेचं आहे. जॉब नॉलेज हे असायला लागतं. बरोबर. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचंय याच्याबद्दलची क्लॅरिटी लागते. करेक्ट. म्हणजे प्रॉडक्ट काय आपल्याला पुढे घेऊन म्हणजे जायचं का सर्व्हिस. त्याचं कारण असं आहे की मी नेहमी म्हणतो की धंदा जेव्हा तुम्ही सुरू करता त्यावेळेला चौकटीतनं आतमध्ये गेल्यानंतर सुतळीचा तुकडा जरी असेल बरोबर तरी त्याचे पैसे तुम्हाला द्यायचे असतात. बरोबर. आपल्याला असं वाटतं की ऑटोमॅटिक सगळं घडतं, तसं नाही. परंतु तुमचा वेळ, तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा वेळ, त्यांच्या सगळ्या गोष्टी आणि तिथे येणारा प्रत्येक गोष्टीसाठी म्हणून तुम्हाला पैसे मोजायला लागतात. करेक्ट. सो किती. त्यामुळे ड्राय रन का करावा तर नंतरच्या कालावधीमध्ये जे लर्निंग आहे बरोबर त्या लर्निंगसाठी कमीत कमी पैसे खर्च व्हावेत म्हणून. बरोबर. बरोबर. तिसरा जो भाग आहे त्याच्यातला महत्वाचा भाग जो आहे तर तो म्हणजे तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह माइंड पाहिजे. म्हणजे जे मी मागे करत आलेलो आहे तेच पुढे पुढे तुम्ही करत राहिलात तर तुमच्याकडे तुमचं काहीतरी वेगळं असतं असं पाहिजेच. बरोबर. लोकांना नवीन पाहिजे. करेक्ट. लोकांना सोल्युशन्स पाहिजेत. करेक्ट. लोकांना सोल्युशन रिलेटेड गोष्टी पाहिजेत. अदरवाईज मग 2 सारखे प्रॉडक्ट करणाऱ्या माणसांना प्राइस आणि रॅट रेस मध्ये तुम्हाला जावं लागतं. करेक्ट. तुमचं स्वतःचं काहीतरी एक आयडेंटिटी क्रिएट होण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. करेक्ट. चौथी गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून तुम्हाला एक इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे. भले तुमच्याकडे 10 बाय 10 ची खोली असू देत, ओके, 15 बाय 15 ची खोली असू देत, पण तुम्हाला जर काहीतरी सुरू करायचं असेल तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याची आयडिया तुमच्याकडे पक्की असली पाहिजे.
करेक्ट. आणि त्याच्यासाठीचे बेंचमार्क तुमच्या डोक्यामध्ये तयार पाहिजेत आणि कागदावरती तयार पाहिजेत. बरोबर बरोबर. म्हणजे मी 3 महिन्यात काय करणार आहे, 6 महिन्यात काय करणार आहे, 9 महिन्यात काय करणार असं तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन रेडी पाहिजे. माझा जो ज्यांनी कुणी माझा जो ट्रॅक पाहिला असेल, बरोबर, तर मी प्रत्येक 5 वर्षामध्ये जे केलं, आधी केले मग सांगितले, पण जे करणार होतो ते नक्की केलं होतं. मी ज्या वेळेला कारखाना सुरू केला त्याच्यानंतरच्या प्रत्येक 3 महिन्यानंतर मी सेकंड हँड का होईना पण एक मशीन ऍड करत गेलं. हां हां. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्यासाठी म्हणून ठरवलं होतं, सगळ्यांनी मला फॉलो करायला पाहिजे असं मुळीच नाही. बरोबर. पण मी माझ्यासाठी म्हणून ठरवलं होतं की मी दुसऱ्याच्या पैशाने धंदा करणार. त्यामुळे माझे सगळे कस्टमर्स हे मला 50% ॲडव्हान्स देतात. कारण मी माझं इनोव्हेटिव्ह माइंड, बरोबर, माझी जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ती मी माझ्या प्रॉडक्टमध्ये घालतो. करेक्ट करेक्ट. त्याच्यामुळे गोदरेज असू देत, यू नेम इट, दे गिव्ह मी ॲडव्हान्स. ओके. भारत फोर्ज असू देत, मजाक इंडिया असू देत, इम्पोर्टर असू देत, एक्सपोर्टर असू देत, मी 350 पेक्षा जास्त कस्टमर्सना सर्व्हिसेस देतो. पण हे डे 1 पासून तुम्ही डे 1 पासून ज्या दिवशी त्याचं कारण असं आहे की वयाच्या 40ला नोकरी सोडून धंद्यात पडलेला माणूस जर बँकेचा ॲडिशनल एक पार्टनर जर घेतला तर परत एक थोडीशी वेगळी थिअरी अशी आहे की अनसर्टन्टी इज द बेस ऑफ लाईफ. बरोबर. घरामध्ये माझी बायको, माझी 2 मुलं, आई वडील यांच्यासाठी म्हणून मी ॲसेट सोडणार आहे का लायबिलिटी सोडणार आहे. बरोबर. त्यामुळे सेफ्टी, आपण जर इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी म्हणत असू तर आपण व्यवसायातली सेफ्टी सुद्धा नक्की लक्षात ठेवली पाहिजे. करेक्ट. त्यामुळे मी करताना अशीच गोष्ट करेन की ज्याच्यामुळे मला रिग्रेट वाटता कामा नये, माझ्या कस्टमरलाही रिग्रेट वाटता कामा नये आणि माझ्या फॅमिलीला तर नक्कीच नाही. पण सुरुवातीला रेझिस्टन्स नाही फेस करावा लागला या गोष्टीमुळे की ऑर्डरच तुम्हाला मिळणार नाही किंवा तुम्ही याच्यामध्ये काय बेस्ट करू शकाल कोर्टमध्ये, या सगळ्या गोष्टी एक व्हेरी जेन्युइन क्वेश्चन. खूप चांगला प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी म्हणून तर ड्राय रन आहे. राईट. ड्राय रन म्हणजे एक काही मॉडेल आपण म्हणू शकतो. मी 3 वर्ष मला जे काही करायचं होतं ते मी संध्याकाळी 6 पासून पहाटे 7 पर्यंत करत होतो ना. त्यामुळे माझी कमिटमेंट, मी पहाटे 3 वाजता पण पिरंगुटच्या घाटात जाऊन फिक्सर डिलिव्हर करून आलोय ना. कित्येक वेळेला असंही झालेलं आहे की सकाळी 7 वाजता मी फिक्सर दरवाजामध्ये दिलं आणि घरी आलो, अंघोळ केली, ब्रेकफास्ट केला आणि लगेच फॅक्टरीमध्ये गेलोय. पण हे तुम्हाला ऑर्डर मिळाल्यानंतरचा पार्ट आहे. बरोबर. आता ऑर्डर मिळण्यासाठी म्हणून एक्झॅक्टली लोकांना तुमच्याबद्दल फक्त एक गोष्ट असते की ज्या वेळेला लोक तुम्हाला ऑर्डर देतात, करेक्ट, यू टेक इट फ्रॉम मी, अगदी जेन्युइन गोष्ट आहे की यू आर इन सेफ हँड. हा कॉन्फिडन्स जर तुम्ही समोरच्या माणसाला दिलात तर लोक तुमच्यासाठी म्हणून ॲडव्हान्स पण देतात, तुमच्यावरती विश्वास पण ठेवतात. पण या 2 ज्या गोष्टी आहेत, तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आणि तुम्ही कमिटेड तारखेला आणि त्यावेळेला तुम्ही मटेरियल देणार आहात, त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला वर्कहोलिझम पाहिजेच. बरोबर. टास्क मास्टर तुमच्यामध्ये पाहिजेच. बरोबर. कम इट व्हॉट मे बी. तुम्ही जे काही सांगितलं ती तुमचा शब्द हे ब्रह्मवाक्य प्रमाणम, करेक्ट, याच्याप्रमाणे ओमकार इंजिनिअरिंग मधनं आलेला शब्द आहे, याचा अर्थ तो वाया नाही जाणार नाही. करेक्ट. मी ज्या दिवशी नोकरी सुरू केली, नोकरी सोडली आणि धंदा सुरू केला, त्यावेळेला आलेल्या अनुभवावरनं मी एक ठरवलं की माझ्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाची 7 तारीख चुकणार नाही. तर मी आजपर्यंत 21 वर्षामध्ये एकदाही 7 तारखेच्या नंतर पगार केला असं कधी केलेलं नाही. दॅट इज द डिसिप्लिन. सेम गोष्ट माझ्या सप्लायर्सच्या बाबतीमध्ये आहे की पगार त्याचे कितीही मोठा बिल असू दे, बरोबर, त्याला जर काय आलं की जे ठरलेल्या टर्म्समध्ये 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस जी टर्म असेल त्याच्या आधी त्याच्या ऑनलाईनलाच पैसे तुमच्या जर जॉईन होत असतील, बरोबर, त्याला ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर होत असेल तर लोक तुमच्यासाठी वाटेल ते करतात. करेक्ट करेक्ट. पण आता हा डिसिप्लिन मी ड्राय रन मध्ये पण पाळला. बरोबर. त्यावेळेला मला कस्टमरकडनं पैसे येत नव्हते, परंतु माझ्याकडे नोकरीतले पैसे माझ्याकडे असायचे. बरोबर. त्यामुळे काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याचा ड्राय रन ऑलरेडी माझा 3 वर्ष झालेला असल्यामुळे, करेक्ट, नोकरीनंतर धंद्यात पडल्यानंतर ट्राय अँड एरर करायला जे लोक ट्राय अँड एरर करतात त्यांची फायनान्शियल गणितं चुकतात. करेक्ट. आणि फायनान्शियल डिसिप्लिन जर तुम्ही धंद्यामध्ये पाळला नाहीत तर ईश्वर इच्छा बली असो.
मग ती बँकेची लोन्स तुमच्यावरती परत चढत जातात. बरोबर. इन्स्टिट्यूशनल लोन हा तुमच्या दृष्टीने प्रेशरचा भाग होतो. हा. मग तुम्ही माल प्रॅक्टिस करायला लागता. बरोबर. आणि या माल प्रॅक्टिस करणे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पडायचं नव्हतं, कधीच नव्हतं जायचं. करेक्ट. आणि ते कळत पण नाही की आपण कधी आपल्या बिझनेसपासून लांब चाललोय आणि बिझनेसही आपल्यापासून लांब चाललोय. सो किंवा तुम्हाला जे करायचंय त्याच्यामध्ये तुमचं इनपुट तुम्ही देऊ शकत नाही. देऊ शकत. करेक्ट. पण आता थोडंसं मागे घेऊन येतो. आपण ऑर्डर मिळवण्याबद्दल बोलत होतो, राईट? सो आताच्या काळामध्ये बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही मे बी तुमची ॲडव्हर्टाइजमेंट चालवू शकता, किंवा गुगल असेल ज्याच्यावर तुमची ॲडव्हर्टाइजमेंट चालते, फेसबुक, इंस्टाग्राम्स असतील. आय एम शुअर 2004 मध्ये या सगळ्या काही गोष्टी नव्हत्या, राईट? सो तेव्हा सगळ्यात पहिले कॉन्टॅक्ट बिल्डिंग असेल किंवा माउथ पब्लिसिटी हा एक पॉईंट सोडला तर काय असं टूल तुम्ही यूज करत होतात, किंवा मे बी ट्रिक असेल काही की ज्याच्यातनं ऑर्डर्स मिळू शकतील तुम्हाला? हा पार्ट कसं आहे की मेकॅनिकल इंजिनियर मी आहे. आणि मी कशालाच नाही म्हणायचं नाही असं ठरवल्यानंतर करेक्ट जो जिथे अडकला त्याला सोडवण्याचं काम जर तुम्ही केलं वा तर तो माणूस तुमची पब्लिसिटी वाटेल त्या ठिकाणी करत जातो. बरोबर. माझ्याकडे अगदी किरकोळ सेटअप होता. त्यावेळेला एका MNC कंपनीनी त्यांच्या मशीनचा अख्खा बेड 3.5 मीटरचा तुम्हाला करून देशील का म्हणून विचारला. वालचंदनगरचा मला अनुभव होता, त्यामुळे हेवी फॅब्रिकेशनचा मला अनुभव होता, मशीनिंग मधला मला अनुभव होता, कमिन्स सारखी मॅनेजमेंट हँडल करण्याची होती. बरोबर. याच्यामध्ये सर्व ठिकाणी जे जे माझ्या संपर्कात आले ते माझ्याशी फक्त बिझनेस रिलेशनमध्ये राहिले नाहीत, ते माझे मित्र झाले. परफेक्ट परफेक्ट. कारण मी या सगळ्या माझ्या अपब्रिंगिंगचं जे श्रेय आहे ते संघाला देतो. अरे वा. मी लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. लहानपणापासून मी शाखेत जातो, आजही शाखेत जातो. बरोबर. आणि शाखेमध्ये जे मला शिकवणूक आहे त्या शिकवणुकीमध्ये सर्व संघ स्वयंसेवक हे मित्रप्रेमी असतात. बरोबर बरोबर. आणि एकमेकांशी गप्पा मारणे आणि निखळ शुद्ध सात्विक प्रेम. बरोबर. त्यामुळे ज्यांच्याबरोबर मी होतो, म्हणजे कमिन्समध्ये माझ्याबरोबर जे माझे सगळे कलिग होते त्यांनी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये धंदा सुरू केलेला होता. बरोबर. आणि मी मोकळा झालेलो आहे आणि मी स्वतःच सुरू काही करतोय असं म्हटल्यानंतर त्यांना अडकलेले सगळे विषय हे त्यांनी माझ्या डोक्यावरती लोड करायला सुरुवात केली, कारण ते मला बघत होते. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की तुम्हाला कस्टमर मिळाला कसा, बरोबर, तर जे माझे मित्र होते, म्हणून मी आता नवीन इंजिनियर्सना नेहमी सांगतो की तुमच्या वर्गामध्ये असलेले जे सगळे तुमचे मित्र आहेत त्यांच्याशी घट्ट मैत्री करा. बरोबर. आयदर ते तुमचे सप्लायर होणार आहेत किंवा तुमचे ते कस्टमर होणार आहेत. करेक्ट. आणि बॅच वाईज आणि कॉलेजमधले मित्र, शाळेमधले मित्र, ही मैत्री जी आहे ती इतर कोणत्याही विश्वासापेक्षा खूप चांगली होते. त्यामुळे माझ्या बरोबरचे, माझ्या अलीकडे पलीकडे असलेले, कमिन्समधनं बाहेर पडलेले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केलेले सगळेजण, बरोबर, ज्यांना माझा प्रॉडक्ट लागतो ते 100% आजही माझ्याकडनंच घेतात. वा. त्यामुळे कस्टमर शोधायला लागला नाही, कस्टमरने ऑटोमॅटिकली आला. बरोबर. सो सुरुवात तुम्ही जेव्हा केली तेव्हा किती लोकांनी तुम्ही सुरुवात केली, तुम्ही आणि तुमचे पार्टनर दोघच जण असतील? माझा पार्टनरचा जो विषय होता तो नव्हता. 6 महिन्यापर्यंत आम्ही काही गेलोच नाही. करेक्ट. एक भैया जो उघडून साफसफाई करायचा आणि दुसरा मी, अशा 2च लोकांनी ऍक्टिव्हिटी सुरू केली. आणि आता ही फॅमिली किती मोठी झाली आहे? आणि आता 17 लोक माझ्याकडे काम करतात. वा. आणि या 17 लोकांमध्ये मी अकाउंट्स बघणारे आहेत, आमच्या परचेस आणि तत्सम गोष्टी सगळ्या चलनबिलन करणारे. माझा मुलगा आता सगळ्या ऑपरेशन्स आणि या सगळ्या गोष्टी पाहतो. परफेक्ट. आणि शेवटी कसं आहे की तुम्ही जे काही करता हे जर तुम्ही व्यवस्थित करत असाल, बरोबर, तर परदेशामध्ये गेलेली मंडळी सुद्धा परत येऊ शकतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझ्याकडे. बरोबर. माझा मुलगा हा 7.5 वर्ष जर्मनीमध्ये राहून वा, त्याला असं वाटलं की MS झाल्यानंतर सुद्धा बापाच्या धंद्यामध्ये आलं तर आपली कुचंबणा होणार. नक्कीच. आणि हे गेले 3 वर्ष तो माझ्या बरोबर काम करत असल्यामुळे आम्हाला एक ॲडव्हान्टेज असा मिळाला
की काही गोष्टींमध्ये मी जिथे स्ट्रॉंग आहे तिथे मला आणखीन एक्सेल होण्यासाठी म्हणून मदत गोष्टी मिळतात. आणि काही कस्टमर्स जे आहेत, विशेषतः जर्मन बेस्ड कस्टमर जे आहेत, तो उत्तम जर्मन भाषा बोलतो आणि टेक्निकली साऊंड आहे, त्यामुळे काही कस्टमर्स हे एक्सक्लुझिव्हली तो बघायला लागला. त्यामुळे आमचा पोर्टफोलिओ, कस्टमर्स हँडल करण्याची कपॅसिटी आणि नॅचरली कंपनीचा ग्रोथ हा सायमल्टेनियसली होत गेला. सो जेव्हा ऑफकोर्स हे तर खूपच महत्त्वाचं होतं की टेक्निकल पार्ट स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे, स्वतःचा ॲज अ ओनर म्हणून पण महत्त्वाचं आहे. बट व्हेन इट कम्स टू द इंटरनॅशनल बिझनेस, आपल्या इथे तुम्ही सांगितलं की तुम्हाला डोमेस्टिक बिझनेस मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट्स खूप महत्त्वाचे ठरले आणि तुमचे कमिन्समधले मित्र असतील की ज्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला होता आणि तुम्ही जसे बिझनेसमध्ये एंटर झालात तसे त्यांनी तुमच्याकडे येऊन ऑटोमॅटिकली कामं द्यायला सुरुवात केली. पण जेव्हा इंटरनॅशनल मार्केट आपल्याला ग्रॅब करायचं तुम्ही ठरवलं, ती सुरुवात कुठनं झाली आणि त्याच्यासाठी काय चॅलेंजेस होते? इंटरनॅशनल साठी म्हणून असं झालं की आधी पहिल्यांदा डीम एक्सपोर्ट सुरू झाला. म्हणजे मला जे ओळखणारे होते ते परदेशामध्ये काही ना काहीतरी गोष्टी करत होते. बरोबर. आणि ते मला सांगायचे की अरे या गोष्टी ज्या आहेत त्या परदेशामध्ये मिळत नाहीत, तर तू जर मला या गोष्टी जर डेव्हलप करून दिल्यास, उदाहरणार्थ स्पेशल जॉज आहेत, स्पेशल होल्डिंग्स आहेत, तर त्या गोष्टी करण्यासाठी म्हणून ते घ्यायचे आणि ते एक्सपोर्ट करायला लागले. बरोबर. आता याच्यामध्ये युरोपमध्ये आमचं मटेरियल बऱ्यापैकी जायला लागलं. राईट. आणि मुलगा जेव्हा जर्मनीमध्ये गेला त्यावेळेला मी 1-2 एक्झिबिशन्स त्याच्याबरोबर मी पण एक्झिबिशन्सला गेलो, बघितलं. आणि मग पहिल्या 2 एक्झिबिशन्स नंतर तिसऱ्या एक्झिबिशन्सला आम्ही काही अपॉइंटमेंट्स घेतले आणि काही लोकांशी बोलायला सुरुवात केली. ओके. की अरे तुम्हाला हे जर सगळं करायचं असेल तर तुम्हाला भारतामधून आम्ही तयार करून देऊ शकतो. बट त्याचा ऑन दॅट पॉइंट तुम्हाला रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली? त्याचं कारण म्हणजे त्याच्यासाठीचं फुटवर्क जे होतं ते आधीच करून ते चिरंजीवांनी केलेलं होतं, कारण तो जर्मनीमध्येच होता. अच्छा. ओके. आणि कस्टमरला अप्रोच कसा करायचा, कस्टमरशी बोलायचं कसं. युरोपमध्ये एक ॲडव्हान्टेज असा आहे की जर जर्मन लोकल लँग्वेज बोलणारा माणूस जर तिथे असेल, बरोबर, आणि त्याला जे काही हवं असलेल्या त्याच्या त्या सगळ्या त्यांच्या पद्धतीने जर तुम्ही त्याच्याकडे जर अप्रोच झालात, बरोबर, तर ते हळूहळू का होईना पण तुमच्यावरती विश्वास ठेवतात. करेक्ट करेक्ट. आणि मग तुम्हाला इथे तुम्हाला कस्टमर खूप चांगला बेझी ठेवतो. त्यामुळे तुम्हाला एक्सपोर्टची एकदम भरमसाठ ऑर्डर आली तर तुम्ही ती कॅटर करताना सुद्धा तुमची तारांबळ होऊ शकते. ओके. राईट. आपल्याकडे एक आणखीन एक चांगला शब्द आहे की तुम्हाला फास्ट ग्रोथ पाहिजे का तुम्हाला सस्टेनेबल ग्रोथ पाहिजे. बरोबर. तर मी नेहमी उदाहरण असं देतो की एखादा वेल जर असेल तर तो कुणाच्या तरी सपोर्टने असा भरभर भरभर वरती चढताना दिसतो. बरोबर. आणि मग समजा ती जी जोड आहे ती कमी पडली तर वेल लगेच, बरोबर, मुरझा जात आहे, थांबतो, ग्रोथ थांबतो. सस्टेनेबल ग्रोथच्या दृष्टीने तुमचा हॉरिझॉन्टल ग्रोथ हा चांगला व्हायला पाहिजे. करेक्ट करेक्ट. इंडियातले कस्टमर्स आणि तुमचे ऑटो पायलट मोडमध्ये 1 किंवा 2 प्रॉडक्ट हे चालू राहायलाच पाहिजेत. ओके. म्हणजे ब्रेड अँड बटर, मला माझा कारखाना कसा चालवायचा ह्याच्यासाठी म्हणून माझी जी सेकंड जी सगळी टीम आहे ही तयार असली पाहिजे. करेक्ट. तरच मी नवीन नवीन योजनेमध्ये काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी करू शकतो. बरोबर. नाहीतर मग दर 7 तारखेला जर मला पगाराची भ्रांत पडण्यासाठी म्हणून जर धावपळ करायची असेल तर काय उपयोग, तर मी नवीन काही गोष्टी करणार नाही. करेक्ट करेक्ट. आणि आता मी आणि माझा मुलगा हे दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी झालेलं असल्यामुळे काही गोष्टी या रुटीनमधल्या ज्या आहेत ते आता आमची सेकंड लाईन जी आहे ती आपोआपच ते सगळे बघायला लागलेत. बरोबर. आणि त्यामुळे नवीन डेव्हलपमेंट आणि नवीन गोष्टी, डोक्याला खाद्य हे तुमचं कायमस्वरूपी असलं पाहिजे, नाही तर मेंदू गंजून जाईल. बरोबर. आणि त्याच्यामुळे माझा कस्टमर क्रॉस सेक्शन जो आहे तो त्रिभुवनदास झवेरी म्हणजे ऑर्नामेंटवाले होल्डिंगसाठी म्हणूनचे, ओके, ते प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये 500 टनाचा जॉब पकडणार आहे. डिफेन्स इंडस्ट्रीपासून ऑटोमोबाईल इंडस्ट्री. आम्ही L&T डिफेन्स बरोबर पण काम करतो, अंबाझरीचं किंवा डिफेन्सला डायरेक्ट काम करतो, भारत पोर्ट डिफेन्स बरोबर काम करतो. आम्ही काही केलेली इक्विपमेंट जी आहेत ती भारत पोर्ट डिफेन्ससाठी म्हणून एक्सक्लुझिव्ह इक्विपमेंट्स आहेत. L&T डिफेन्स बरोबर पण काही इक्विपमेंट्स केलेत. ऑटो इंडस्ट्रीमध्ये पण काही गोष्टी ज्या आहेत त्या एक्सक्लुझिव्हली माझ्याकडनं चालतात. मशीन टूलमध्ये पण काही काम करतो. त्यामुळे सध्या तुम्ही असं म्हणायला हरकत नाही की वर्क होल्डिंग रिलेटेड याच्यामध्ये संकट मोचन
कुठे काय अडकलं आणि कुणाला काही जर हवं असेल तर वी आर देअर डेफिनेटली. करेक्ट. बट आता ऑफकोर्स ओमकार जर्मनीमध्ये होता आणि वेन ही कम बॅक तर त्यांनी एक प्लॅटफॉर्म सेट केला होता 6-7 वर्षांमध्ये. बट हा एक ॲडव्हान्टेज म्हणूयात आपण, नो डाऊट, ओमकार इंजिनिअरिंगचा. बट आता कितीतरी असे एंटरप्रिनर्स आहेत, त्यांचे सेटअप आहे तिथे, की जे आता 5-6 वर्ष 7 वर्ष इंडियामध्ये बिझनेस एस्टॅब्लिश आपण म्हणूयात की ते पळायला लागलेत किंवा चालायला लागलेत म्हणूयात. बट आता ते अशा स्टेजला आहेत की जिथे डोमेस्टिक बिझनेसवरनं त्यांना इंटरनॅशनल बिझनेसवर सेटअप व्हायचं आहे. बट दे डोंट हॅव एनी बॅकग्राऊंड, की त्यांच्याकडे कुठलाही कॉन्टॅक्ट नाही आहे किंवा कुठलाही सेटअप नाही आहे, प्लॅटफॉर्म नाही आहे. तर त्या केसमध्ये कसं अप्रोच करावं? किंवा खरं सांगायचं तर आत्ता सध्या आपल्याकडे खूप सुबत्ता आहे. युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये बहुतेक सगळ्या लोकांना चायनाच्या बॅकग्राऊंड खाली लोकांना भारतामधला सोर्स पाहिजे आहे. बरोबर. माझे अनेक मित्र असे आहेत की जे हॅनोवरला गेलेत. आपण काय करतो याचं छोटंसं प्रेझेंटेशन PPT तयार करून त्यांनी तिथे स्टॉलवरती, युजली एक्झिबिशन्समध्ये अशा पद्धतीचे कनेक्ट्स तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. ओके. त्याचं कारण म्हणजे एक्झिबिशनमध्ये ओनर्स आर अवेलेबल देअर. येस येस. विच मे नॉट बी द केस. तुम्ही जर इंट्रिकेट पार्टमध्ये कुठे जर जाऊन ओनरला अपॉइंटमेंट घ्यायची म्हटलं तर ते लॉंग प्रोसेस आहे. त्याच्याऐवजी एक्झिबिशनमध्ये तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, त्यांना दाखवू शकता आणि स्लो बट स्टेडी या पद्धतीने काम करावं. बरोबर. खूप काम मिळतं. फक्त आपण पहिल्या दिवशी जे केलेलं काम आहे ते जर एक पार्ट त्यांनी मागितला असेल तर 2 करावेत. आपण काय दिलंय हे नंतर आपल्या लक्षात राहत नाही आणि बहुतेक वेळेला लोकांची बोंब अशी होते, प्रॉब्लेम असे येतात की सुरुवातीला सॅम्पल्स देताना आम्ही आरंभी शूर आहोतच, पण जेव्हा क्वांटिटी बेसिसवरती यायला लागतं त्यावेळेला आमच्याकडे बरेच कारणं सांगायला लागतात. आपल्याकडे कारणं सांगण्याची पद्धत खूप मोठी आहे आणि असं होऊ नये याच्यासाठी म्हणून नवीन मंडळींनी आपण काय करतो याचं डॉक्युमेंटेशन खूप चांगल्या पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मग कस्टमरला कॉन्फिडन्स जर आला तर मग नंतरच्या कालावधीमध्ये खूप प्रॉब्लेम येत नाहीत. मी जर्मनीत जाऊन सुद्धा तिथल्या लोकांना पण ट्रेनिंग प्रोग्राम त्यांचा घेऊन आलोय. क्या बात आहे. US मध्ये मी गेलो होतो बिझनेससाठी म्हणून आणि त्याचे प्रॉब्लेम जे आहेत तेच सांगायला त्यांनी मला 4 तास अडकवला की आम्हाला हे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम आहेत आणि ते आपण इथे बघितलेले असतात. बरोबर. माझं नेहमीचं म्हणणं असं आहे की कुठेही गेलं तरी सुद्धा बेसिक इंजिनिअरिंग रिमेन्स सेम. करेक्ट. तिथे त्यांच्याकडे मांडण्याची पद्धत कदाचित आपल्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड असेल. बरोबर. पण आपली मंडळी आता खूप चांगल्या पद्धतीने करतात. आपल्याकडे खूप गोष्टी अवेलेबल आहेत. बरोबर. आणि सध्याच्या नवीन ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात या सगळ्या मीडियामध्ये तुम्हाला जर तुम्ही ठरवलं की हो मला या गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला डाटाबेस अवेलेबल नाहीये अशी गोष्ट नाही. करेक्ट. उत्तम उदाहरण म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आता आलेल्या यूट्यूब आणि याच्यामध्ये तुम्ही कुठेही अडकलात तर इन्फॉर्मेशन इज डाऊनस्टेप अवेलेबल. करेक्ट. जी पूर्वी नव्हती. करेक्ट. परंतु स्वतःचा जो काही आपण करतो त्याच्यामध्ये आपलं नॉलेज आणि आपलं एक स्ट्रॅटेजी, करेक्ट, ज्याला आपण असं म्हणतो USP असं म्हणतो आपण, आपला स्वतःचा जो काही त्याच्यामधला भाव आहे ज्याला आपण स्वभाव असं म्हणतो. करेक्ट. तो भाव असणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण नाहीतर मग तुमचा भाव समोरचा माणूस करतो आणि किंमत कमी करतो. वाह वाह, क्या बात आहे. त्यामुळे USP इज नथिंग बट युअर एक्झॅक्ट रिप्लिकेशन. तुमच्या व्हॅल्यू बेस्ड सिस्टीमची ती रिप्लिकेशन आहे. करेक्ट. आता एक सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, जे नवीन स्टार्टअप्स आहेत, जी आत्ता 20th किंवा 30th जी मंडळी आहेत की जी आत्ता कॉलेजमधनं पासआउट होऊन मे बी 1-2 वर्षाचा जॉब करून थोडाफार अनुभव घेऊन, हा एक ट्रेंड चालू झाला आहे आत्ताच्या काळामध्ये की बरेच लोक आता स्टार्टअप चालू करत आहेत, स्वतःचे बिझनेस चालू करत आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल की सगळ्यात महत्त्वाचं काय काळजी घेतली पाहिजे आणि दुसरं म्हणजे हाऊ टू स्केल अप? पहिली गोष्ट काळजी काय घेतली पाहिजे हे पहिल्यांदा म्हणतो. करेक्ट. एक म्हणजे आपल्याकडे आपला प्लॅन आणि त्याच्यावरचा विचार बरोबर हा पक्का असला पाहिजे. स्टार्टअप आहे म्हणून फंडिंग कुणाकडनं तरी घेतलंय आणि नंतर काहीतरी कुठेतरी सबसिडी खेळत बसलाय, दॅट शुड नॉट बी द केस. करेक्ट. सबसिडीचं उदाहरण अशासाठी
की 98च्या घरामध्ये केव्हा तुम्हाला साप लागेल आणि 2चं घर सापडेल, हो, हे सर्व बिझनेससाठी म्हणून लागू आहे. करेक्ट करेक्ट. त्यामुळे आपण नेहमी अतिशय चाणाक्ष बुद्धीने आणि डोळ्यात तेल चौकस घालून राहायला. कायमसाठी म्हणून करेक्ट कुठलाही धंदा हा सेट झालेला नसतो. करेक्ट. ऑटो पायलट मोडमध्ये कधीही नसतं. हम्म, ही सगळी जी आहे ती सिनिसॉइडल वेव्ह आहे. कदाचित तुम्ही असं विचार करा की माणूस जिवंत आहे म्हणजे त्याचा तो ECG चालू आहे. बरोबर. धंद्यामध्ये सुद्धा या अपडाऊन्स या येतच राहणार म्हणून धंदा चालू आहे. Perfect. त्यामुळे नवीन स्टार्टअपनी असं अजिबात वाटून घ्यायचं नाही, अरे त्यांनी 2 महिन्यापूर्वी गाडी घेतली, धंदा सुरू केलं, त्यांनी अमुक अमुक केलं. या बाहेरच्या प्रलोभनांच्या मागे न जाता मी जे काही डिलिव्हरेबल्स ठरवलेले आहेत, मी जे काही करतोय त्याच्यामध्ये मी 100% देतोय का, बरोबर. माझं योगदान देतोय का. आणि जर समजा त्या पर्टिक्युलर सक्सेससाठी म्हणूनचा बेंचमार्क तुमचा हा 2 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल, तर तुम्ही 6 महिने त्याच्यातनं रिटर्न्स मिळणार नाहीत असं गृहीत करून तुमचं आर्थिक नियोजन केलं पाहिजे. परफेक्ट. बहुतेक वेळेला आर्थिक नियोजन चुकल्यामुळे बरेचसे स्टार्टअप्स हे सैरावैरा व्हायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरल्या पोटी तुम्हाला सुस्त. करेक्ट सिमिलरली तुमचं ॲपेटाईट जे आहे ते आर्थिक आहे. करेक्ट करेक्ट. त्यामुळे तुमचा मसल पॉवर कितीही स्ट्रॉंग असला, मनी पॉवर जर तुमच्याकडे त्या प्रमाणामध्ये तेवढा जर नसेल, इनॲडिक्वसी ऑफ द मनी डिस्टर्ब टोटल बिझनेस. कारण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेवटी बॉटम लाईनकडे जातात. करेक्ट. अमेझिंग. त्यामुळे मी 21 वर्ष धंदा झाल्यानंतर सुद्धा दर दिवसाच्या शेवटी माझ्या ऑफिसमधनं मला संध्याकाळी एक स्क्रीनशॉट माझ्या P&Lचा यायलाच लागतो. प्रॉफिट अँड लॉसचा मला माहीत असायलाच लागतं की व्हेअर आय एम, कुठे स्टँड होते. जसं आपण बाहेर पडत असताना आपल्याला माहीत असायला लागतं की पाकिट आहे का, आणि त्याच्यात आणि किती पैसे. कार्ड असलं तरी सुद्धा ते ओव्हरड्रॉन नाही आहे ना. सिमिलरली धंद्यामध्ये ओव्हर बजेटिंग, ओव्हर कमिटमेंट्स करू नये. दुसरी गोष्ट, स्केलअप करत असताना तुम्ही ओव्हर कमिटमेंट्स करून स्केलअप करत नाही आहात ना असं नक्की बघा. काळजी घे. ओके. कारण 1 कोटी असतानाचं मार्जिन आणि 5 कोटी असतानाचं मार्जिन हे कमी होणार आहे Yes. हे गृहीत धरायला लागतं. कारण तुम्हाला मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इन्स्टिट्यूट आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती तुम्हाला पैसे खर्च करायला लागतात. येस. तुम्ही जरी स्वतःचं म्हणून व्यवसाय सुरू करत असला तरी सुद्धा तुमच्या बरोबर काम करणारे लोक हे नोकरी या उद्देशाने ते बघत असतात. बरोबर. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गरजा या तुम्हाला भागवायच्या असतात. त्यांचं स्वास्थ्य करेक्ट. आणि काही ठिकाणी तुम्ही सेवाभावी वृत्तीतनं त्यांच्या वेलफेअरसाठी म्हणून आणि त्यांचा ग्रोथ प्लॅनसाठी म्हणून तुम्हाला काही ना काहीतरी पैसे शिल्लक टाकायला लागतात. करेक्ट. मी अनेक लोक असे बघितलेले आहेत की 2-3 वर्षाचा त्याचा ग्रोथ झाला आहे आणि नंतर त्यांना स्टॅग्नन्सी आली आहे किंवा ड्रूप व्हायला सुरुवात झाली. हो हो. त्याचं कारण म्हणजे दे डोंट कन्सिडर दीज फॅक्टर्स. करेक्ट. कारण माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसाला माझ्याबरोबरच ग्रोथ पाहिजे आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे त्याचा ग्रोथ भले मला कदाचित नाही घेऊन जाता आले पैसे, पण त्याचा ग्रोथ, त्याचं वेलबिईंग, त्याचं ॲडव्हान्सेस तेच कंपनीला मोठं आमच्यासारख्या ग्रीन व्हाईट कॉलरच्या पेक्षा ब्ल्यू कॉलरमध्ये काम करत असताना तुम्हाला अशा गोष्टी सुद्धा बघायला लागतात की वेलफेअरसाठी म्हणून आर यू इनफ. येस. त्याला नेहमीसाठी म्हणून असा नक्की माहीत असायला लागतं की कुठेही अडकलं तरी माझा मालक माझ्या पाठीशी आहे. करेक्ट. अमेझिंग. आणि तसं जर झालं तरच त्याला तुमच्या ग्रोथमध्ये इंटरेस्ट असणार आहे. बरोबर. नाही तर तो जेवढं जीव ओतून काम करणं एक्सपेक्टेड आहे तेवढं होणार नाही. आणि आजकाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ओनरशिप घेतल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. बरोबर. जर तुम्हाला इथून तुम्ही जर ओनरशिप घेतली तर तुम्ही इथून स्वारगेटला ठरवलं तर 20 मिनिटातही पोहोचू शकता. अन्यथा ट्रॅफिक होता असं सांगून तासभर सुद्धा लावायला तुम्हाला सर्व कारणं सांगता येतं. खरं आहे. त्यामुळे आपल्याकडे वर्क होलिक, टास्क मास्टर्स हे सगळं म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांनी ओनरशिप घेतलीत. करेक्ट. म्हणजे स्वचा भाव त्याच्यामध्ये आला, माझं आहे हे काम, करेक्ट, स्वीकृत आहे असं जर धरलं तर मग पुढच्या गोष्टी नक्की सोप्या होतात. अमेझिंग. खरंच खूप मजा आली. तुमचा पूर्ण इंजिनिअरिंगपासनं वेगवेगळ्या कंपनीजमधला प्रवास, त्याच्यानंतर 21 वर्षांचा बिझनेसमधला प्रवास
खरं तर वेळ कमी पडतोय, बाकी काही नाही. म्हणून थांबावं लागतंय. पण मला हे खरंच सांगायला आवडेल की आत्तापर्यंतचे जेवढे पॉडकास्ट सेशन मी होस्ट केले त्याच्यामध्ये मला नो डाऊट प्रश्न उत्तर हे चालू होतं. आज मला खूप कमी प्रश्न विचारायला लागले, कारण फक्त ऐकावं हेच काय म्हणतात तेवढं मला छान मंत्रमुग्ध होऊन ऐकता आलं आणि तुमचे अनुभव पूर्णपणे आत्मसात करता आले. आय होप प्रेक्षकांनाही मजा आली असेल. तुम्हाला कसं वाटलं आज? माझ्या दृष्टीने हा विषय थोडासा नवीन होता. ओके. की असं वन ऑन वन बोलणे, परंतु सुदैवाने मगाशी उल्लेख केलेल्या संघाच्या धाटणीमध्ये तयार झालेला असल्यामुळे इंटरॅक्शन हा रेग्युलर विषय आहे. मी पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये संपर्काच्या विषयामधनं काम करत असल्यामुळे बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये मी संघाच्या कामासाठी म्हणून वेगवेगळ्या व्याख्यानांच्या निमित्ताने मी गेलेलो आहे, बोलण्यासाठी गेलेलो आहे. आणि आता नवीन संघांनी दिलेल्या जबाबदारीप्रमाणे मी आता महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणजे MESच्या गव्हर्निंग बॉडीचा मेंबर असल्यामुळे शाळेच्या अनेक फोरम्सवरती काही ना काहीतरी बोलण्याचं मला संधी मिळते. कमाल. त्यामुळे आत्ताचा हा जो आहे तो परत व्यवसायासाठी म्हणून बोलणं असं कुणी बोलायला लावत नाहीत. कारण आता लोकांनी गृहीत धरलंय की ज्या अर्थी हा माणूस 21 वर्ष धंदा करतोय याचा अर्थ आता वयात आलेला आहे. आणि कदाचित मतदानाचा अधिकार 21 वर्षांचा असल्यामुळे तुम्हाला असं वाटलं असावं की आता मी काहीतरी लोकांना देऊ शकतो, म्हणून तुम्ही मला बोलवलं असेल असं मी गृहीत धरतो. प्रश्नच नाही. आणि मी म्हटलं तसं वेळेअभावी काही मुद्दे राहिले असतील तर डेफिनेटली आपण परत भेटूयात. पण खरंच खूप मजा आली आणि आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि प्रेक्षकांनीही केलं असेल. सो डिस्क्रिप्शनमध्ये ओमकार इंजिनिअरिंगबद्दल ऑफकोर्स आपण सगळ्या गोष्टी टाकूयात. कमेंट्समध्ये तुम्ही जर का काही प्रश्न असतील रिलेटेड टू एनी स्टार्टअप रिलेटेड टू ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ऑर मे बी टूलिंग इंडस्ट्री आपण म्हणूयात, तर तुम्ही नक्की तुमचे कमेंट्स जरूर टाका. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.